दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून नवीन परिपत्रक जाहीर झालं असून एक प्रेस नोट आली आहे. त्या संदर्भात लगेच अपडेट बघूया. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड अतिशय महत्वाचे आहे. त्या संदर्भात महत्वाची प्रेस नोट आलेली आहे व आपल्याला सुद्धा माहिती आहे की जी वेबसाईट आहे, जी ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती महत्वाची सूचना सुद्धा देण्यात आली आहे की सर्व्हिस आता बंद आहेत. म्हणजे निराधार योजना असू द्या, दिव्यांग बांधव असू द्या किंवा हे पूर्ण जे स्कीम्स असणार आहे, या 72 योजनेच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात आता उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही वेबसाईट सुद्धा बंद आहेत. काही अपडेशनचं काम सुद्धा सुरू आहे व इथे 1 जून 2026 ते 15 जून 2026 पर्यंत काय असणार आहे, ही साईट आहे त्याच्यावरती काम सुद्धा सुरू आहे. पण आता जे परिपत्रक आलेलं आहे किंवा जे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून प्रेस नोट आला आहे व या जी वेबसाईट आहे त्याचं काय संबंध आहे लगेच बघूया. विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना जे ओळखपत्र असणार आहे, UDID, अर्ज क्रमांक, एनरोलमेंट नंबर SAS पोर्टलवर अपडेट करण्यासाठी 15 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर याआधी जी मुदतवाढ देण्यात आली होती, पण काय होतं की शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र आता काय झालेलं आहे की ही वेबसाईट आहे, ती ऑफिशियली वेबसाईट आहे, तेच तात्पुरती स्वरूपात बंद आहे. त्यामुळे यावरती कोणतेही काम सध्या मिळत नाही व दिव्यांग बांधवांसाठी UDID कार्ड असल्याशिवाय पैसे किंवा कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही, असं सुद्धा शासन निर्णय निघाले. तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि अद्याप जे काही UDID ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी असणार आहे. MahaDBT पोर्टलच्या तांत्रिक अद्ययावती कारणामुळे लाभार्थ्यांना आज त्यांच्या अर्ज क्रमांक SAS पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी आता 15 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या दिनांक 15/5/2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना 15 जून 2026 पर्यंत स्वावलंबन पोर्टलवर अर्ज करून आपला अर्ज क्रमांक म्हणजेच एनरोलमेंट नंबर SAS म्हणजे सोशल असिस्टन्स स्कीम या पोर्टलवरती अपडेट करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. तर म्हणजेच काय की 15/5/2026 रोजी जो GR आला आहे, आपण नमूद केला आहे, ज्यामध्ये UDID कार्ड ओळखपत्र नसलेले जे दिव्यांग लाभार्थी असणार आहे त्यांना जे एनरोलमेंट नंबर, अर्ज क्रमांक, तुम्ही आता UDID कार्डसाठी जे काही अर्ज केले असणार त्याचा अर्ज क्रमांक 15 जून पर्यंत अपडेट करायचे होते किंवा ते पूर्णपणे पोर्टलवरती टाकायचं होतं. मात्र आता वेबसाईटच बंद असल्यामुळे तुम्हाला इथे मुदतवाढ देण्यात आली आहे आणि हे सुद्धा शासन निर्णयामध्ये सांगितलं होतं की 30 सप्टेंबर पर्यंत हे सर्व कामे करून घ्यायची आहेत व 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे मिळणार, सर्व योजनांचे तुम्हाला हप्ते मिळणार, जे 2,500 रुपये दिव्यांग बांधवांना मिळतात ते मिळणार. पण आता तुम्ही जर ते UDID कार्ड संदर्भात अपडेशन केलं नाही किंवा जमा केलं नाही तर तुम्हाला त्यानंतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही, हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे. तर हे पॉइंट कव्हर झाला. त्यानंतर परंतु माहिती व तंत्रज्ञान महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान MahaDBT पोर्टलवरती आता MahaDBT 2.0 या नव्या प्रगत स्वरूपात अद्ययावत केलं जात आहे. यामुळे जो हप्ता आहे तो देखील ऍडव्हान्स मध्ये देण्यात आलाय की जून महिन्यात सुरू होण्यापूर्वीच हप्ता सुद्धा जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. मात्र आता या प्रणालीच्या स्थलांतर सिस्टीम मायग्रेशन तांत्रिक कामामुळे 1 जून 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत MahaDBT पोर्टलवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील. त्यामुळे तुम्हाला हे काम करता येणार नाही. त्यामुळे तुमची गैरसोय होऊ नये यासाठी पोर्टल तात्पुरते बंद राहणार असल्याची लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने अर्ज क्रमांक म्हणजेच एनरोलमेंट नंबर SAS पोर्टलवर अद्ययावत करण्याची मुदत महिनाभराने वाढवली असून ती आता 15 जुलै 2026 अशी करण्यात आली आहे. तर या सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सुधारित मुदतीची नोंद घ्यावी आणि त्यानुसार पुढील आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी देखील या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन जे ओळखपत्र असणार आहे ते प्राप्त करून घ्यावेत, हे असे सचिव डॉक्टर माणिक गुरसाळ यांनी सुद्धा जे 9 जून 2026 रोजी हे प्रेस नोट काढून दिव्यांग बांधवांसाठी महत्वाची इथे नोटीस देण्यात आली आहे. तर दिव्यांग बांधवांना तुम्हाला इथे लाईव्ह दाखवलं आहे, जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती काम सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपासाठी ते प्रणालीवर स्थलांतर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हे सस्पेंड केलेलं आहे किंवा अनुपलब्ध करून ठेवलेले आहे वेबसाईट. त्यामुळे तुम्ही आता घाबरून जाऊ नका. 15 जुलै पर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जे काही UDID कार्ड संदर्भात महत्वाची अपडेट देण्यात आली आहे, आनंदाची अपडेट असणार आहे, गोंधळून जाऊ नका.
त्यामुळे ही जी व्हिडिओ महत्वाची असणार आहे, जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे व अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजनेच्या चॅनलवरती फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.